मिथुन राशीवाल्यांसाठी पुढील 123 दिवस म्हणजे 5 फेब्रुवारी 2026 ते 30 मे 2026 जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमचं लग्न मिथुन असेल तर हा काळ साधा नाही. हा तुमच्या आयुष्यातील तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते. आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते. एक ज्योतिषीच्या दृष्टीने त्या घटनेला पहा. जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा राहूने प्रतीक्षा केली नाही. त्याला माहीत होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते. मृत्यू निश्चित होता. तरीसुद्धा राहूच्या आत तो वेडेपणा, ती जिद्द होती की परिणाम काहीही असो, मला माझे ध्येय मिळवायचे आहे. आणि शेवटी काय झाले? डोके कापले गेल्यानंतरही राहू अमर झाला. 28 जानेवारीपासून तोच राहू तुमच्या 9व्या भावात म्हणजेच भाग्य, धर्म, उच्च शिक्षण आणि लांब प्रवासाच्या घरात गोचर करत आहे. हे तुमच्या कुंडलीतील स्वतःचे भाग्यमंथन आहे. समाजात बहुतेक लोक तुम्हाला 9व्या घराच्या नावाखाली गोंधळात टाकतील. ते म्हणतील की राहू इथे पिता, गुरु किंवा धार्मिक श्रद्धांमध्ये अडथळा आणतो. पण मी इथे तुम्हाला घाबरवायला नाही तर एक अचूक रणनीती देण्यासाठी आलो आहे. ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही, ते शुद्ध गणित आणि विज्ञान आहे. आणि हे गणित सांगत आहे की या 4 महिन्यात यशाचे असे एक दार उघडणार आहे जे कदाचित पुढील 18 वर्षांपर्यंत पुन्हा उघडणार नाही. मित्रांनो, मी आचार्य तेजस शर्मा आपणा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल राशीचक्रमध्ये स्वागत करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. या चर्चेत आपण हवेतल्या गोष्टी करणार नाही. आपण ते 3 तार्किक कारणे समजून घेऊ ज्यामुळे तुम्ही ही उलथापालथ तुमच्या सर्वात मोठ्या विजयात कशी बदलू शकता. जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडलीत तर तुम्ही केवळ माहितीच नाही तर तुमचे आयुष्य बदलण्याची एक दुर्मिळ संधीही गमावाल. चला तर मग नक्षत्रांच्या भाषेत तुमचा येणारा उद्या सविस्तर समजून घेऊया. पहिलं कारण आहे बंधनमुक्त राहू. पहा, राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे. कुंभ राशीचा स्वामी कोण? शनिदेव. आणि 28 जानेवारीच्या आसपास राहू शतभिषा नक्षत्राच्या प्रभावाखाली आहे. माहीत आहे शतभिषाचा स्वामी कोण आहे? तोही राहूच आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत? ते तुमच्या 10व्या घरात म्हणजे कर्मभावात बसले आहेत. याचा अर्थ समजून घ्या. राहू म्हणजे तुमची महत्त्वाकांक्षा, त्यावर शनी म्हणजे कर्म आणि दीर्घकालीन यशाचे देवता यांचा पूर्ण हात आहे. शनी राहूला सांगत आहेत, जा, मी तुला परवानगी दिली आहे, जा आणि भाग्याचे दरवाजे उघड. मागील 18 वर्षात असा योग बनलेला नव्हता. राहूवर कोणतीही अडथळा नाही, तो बंधनमुक्त आहे. म्हणून हा काळ खूप शक्तिशाली आहे. दुसरे कारण म्हणजे ग्रहांची अवस्था. डेटानुसार जानेवारीपासून मेपर्यंत राहू युवा अवस्थेत असतील. तरुण माणसात किती ताकद असते? तो थकत नाही, तो थांबत नाही. नेमकी तीच ऊर्जा राहू आता तुम्हाला देणार आहेत. ते 100% परिणाम देतील. चांगला असो वा वाईट, पण परिणाम पूर्ण मिळेल. तिसरे कारण म्हणजे 9व्या घराचे गूढ. मिथुन राशीसाठी राहू 9व्या घरात आहे. साधारणपणे ज्योतिषी म्हणतात की 9व्या घरातील राहू गुरु किंवा पित्याशी समस्या देतो, भीती निर्माण करतो. पण डेटा सांगतो की 2026 मध्ये कथा वेगळी आहे. 9वा घर अचानक भाग्याचाही आहे, लपलेल्या संधींचाही आहे. कारण राहू इथे अनोख्या पद्धतीने काम करत आहे. हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही, तर तो तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेल ज्यातून तुम्ही कमी वेळात मोठे यश मिळवू शकता. तर ही आहे ती पार्श्वभूमी, तो मंच ज्यावर पुढील 123 दिवसांचे नाटक खेळले जाणार आहे. चला आता एक एक करून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूचे डिकोडिंग करूया. सुरुवात करतो तुमच्यापासून, तुमच्या मानसिकतेपासून आणि स्वभावापासून. खरं सांगा, मागील काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटत नव्हतं का की तुमचे विचार थोडे विखुरलेले होते? जणू कल्पना खूप येतात पण फोकस तयार होत नाही. एक विचित्र अस्वस्थता आणि घाईगडबडीची वृत्ती आली होती. याचे कारण बुधाचा प्रभाव आणि गुरुचे गोचर होते. पण मित्रांनो, 28 जानेवारीच्या सकाळी सगळं बदलणार आहे. जसेच राहू शतभिषाच्या प्रभावात मजबूत होतील, तुमच्या आत एक आग, एक ज्वाला जाणवेल. तुम्ही अचानक क्रिएटिव्ह आणि कल्पनांनी भरलेले व्हाल. तुमचे डोके 24 तास चालू राहील. रात्री झोप येणं कठीण होईल, कारण तुम्ही सतत नवीन प्लॅनिंग करत असाल. राहू 9व्या घरात आहे, जो दूरदृष्टीचा घर आहे. वरून तुम्ही शांत दिसाल, पण आत एक ज्वालामुखी उफाळत असेल. लोक तुम्हाला समजून घेऊ शकणार नाहीत. लोक विचारतील की तुमच्याकडे इतक्या कल्पना कुठून येत आहेत, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या पुढील मोठ्या यशाची योजना आखत असाल. आरोग्याबाबत डेटा मिश्र संकेत देत आहे.
एका बाजूला राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण बनवेल, जुनी चिंता तुम्ही सहज पेलू शकाल, पण शारीरिकदृष्ट्या सावध राहणे आवश्यक आहे, विशेषतः फेब्रुवारी महिन्यात. लक्षात ठेवा, 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ 9व्या घरात येईल. याचा परिणाम तुमच्या डोक्यावर, डोळ्यांवर किंवा नर्व्हस सिस्टमवर होऊ शकतो. राहू हवा आहे. तुम्हाला डोकेदुखी, अनिद्रा किंवा अचानक अँक्झायटी त्रास देऊ शकते. आणि कारण सूर्य कमजोर पडू शकतो, त्यामुळे तुम्हाला डोळे आणि इम्युनिटीवर काम करावे लागेल. पण घाबरू नका, कारण शनी 10व्या घरात बसून प्रतिरक्षण कवच तयार करत आहेत. फक्त निष्काळजीपणा करू नका. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याची सगळी वाट पाहत असतात, पैसा. इथे परिस्थिती खूप रोचक आहे. एका बाजूला राहू आहे तर दुसऱ्या बाजूला केतू आहे. तुमच्या 3ऱ्या घरात केतू विराजमान आहे आणि 9व्या घरातून राहू त्या 3ऱ्या घराकडे आपली 7वी दृष्टी टाकत आहेत. ही एक दोरीखेच आहे. राहू म्हणतो, मला भाग्यातून पैसा हवाय, आत्ताच हवाय आणि खूप सारा हवाय. केतू म्हणतो, मला मोहमाया नको, मी समाधानी आहे. याचा परिणाम काय होईल? डेटा सांगतो की 28 जानेवारी ते 30 मे दरम्यान तुमच्याकडे अचानक धन येण्याचे प्रबळ योग आहेत. हे पैसे कुठून येतील? एखादा परदेशी स्रोत, जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरलून गेलात, पित्याकडून काही लाभ किंवा उच्च शिक्षण अथवा ट्रेनिंगशी संबंधित ग्रांट. जे लोक ट्रेडिंग, कम्युनिकेशन, मीडिया किंवा टेक्नॉलॉजीमध्ये रिस्क घेतात, राहू त्यांना मोठा नफा देऊ शकतो. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजूही आहे. केतू 3ऱ्या घरात आहे. केतू छिद्र आहे. जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने तो खर्चही होऊ शकतो. का? कारण गुरु तुमच्या लग्नात बसले आहेत. तुमचा पैसा प्रवास, शिक्षण किंवा मोठ्या भावा-बहिणींवर खर्च होण्याची शक्यता आहे. या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका. जसे पैसे येतील त्याला लॉक करा, फिक्स डिपॉझिट करा, सोनं घ्या किंवा प्रॉपर्टीत गुंतवा. जर पैसा बँक अकाउंटमध्ये तसाच राहिला तर तो खर्च होणं निश्चित आहे. एक आणखी गोष्ट, 3रे घर हे कम्युनिकेशनचेही घर असते. राहू आणि केतूचा प्रभाव तुमची जीभ तीक्ष्ण करू शकतो. तुम्ही सत्य बोलाल, पण तुमची पद्धत लोकांना टोचू शकते. घरात वाद होऊ शकतात. म्हणून पुढील 4 महिने बोलण्याआधी 2दा विचार करा. आता आपण तुमच्या करिअरला वेळेच्या चाकावर ठेवून पाहूया. डेटानुसार आपण या संपूर्ण कालावधीला 2 भागांत विभागू शकतो. फेज 1 आहे 28 जानेवारीपासून 28 मार्चपर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषाच्या प्रभावाखाली आहे. हा फेज रिसर्च, प्लॅनिंग आणि बॅकएंड वर्कचा आहे. जर तुम्ही स्टुडंट असाल, रायटर असाल, मार्केटर असाल किंवा असे कोणतंही काम करत असाल जिथे नवीन आयडियाज आणि कम्युनिकेशनची गरज असते, तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे. तुमचा फोकस कमालीचा असेल. यामध्ये फेब्रुवारी महिना खूप खास आहे. फेब्रुवारीमध्ये 9व्या घरात अनेक ग्रहांचा संयोग बनेल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशन हवे असेल तर 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू किंवा मीटिंग शेड्यूल करा. सक्सेस रेट खूपच जास्त आहे. बिझनेसमध्ये जर एखादी नवीन स्ट्रॅटेजी किंवा फॉरेन क्लायंट तयार करायचा असेल तर तो आत्ताच करा. फेज 2 सुरू होईल 29 मार्चपासून आणि 30 मेपर्यंत चालेल. आतापर्यंत जी मेहनत तुम्ही शांतपणे करत होतात ती आता जगासमोर येईल. जर एखादी डील अडकलेली असेल तर ती फायनल होईल. पार्टनर्सकडून पूर्ण सपोर्ट मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या आयडियाजची प्रशंसा होईल. बॉस जे आधी इग्नोर करत होते ते आता तुमचे ऐकतील, कारण राहू 9व्या घरातून 10व्या घराला सपोर्ट करत आहे. परदेशाशी जोडले जाणे, एक्सपोर्ट, इम्पोर्ट किंवा हायर स्टडीजसाठी हा काळ खूप शुभ आहे. जर सेक्टर्सबद्दल बोलायचे तर मीडिया, जर्नलिझम, IT, एज्युकेशन, ट्रॅव्हल आणि टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे. आता आपण व्हिडिओच्या सर्वात क्रिटिकल सेक्शनपर्यंत आलो आहोत, नातेसंबंध आणि सावधगिरी. फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी कोणत्याही बॉलिवूड मूव्हीपेक्षा कमी नसेल. तुमच्या 7व्या घरात ग्रहांचे गोचर होईल. सिंगल्ससाठी नवीन नातं तयार होऊ शकतं. अट्रॅक्शन खूप जास्त असेल. पण कपल्ससाठी हाय रोमॅन्ससोबत हाय ड्रामा देखील असेल. इगो क्लॅश होतील. पण मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 ही तारीख कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. या दिवशी मंगळ तुमच्या 9व्या घरात प्रवेश करतील. तिथे राहू आधीपासूनच बसले आहेत. मंगळ आणि राहू यांचा मिलन म्हणजे अंगारक दोष. हा 9व्या घरात तयार होत आहे. याचा परिणाम 3 ठिकाणी पडेल. पहिला, पती-पत्नीमध्ये किंवा पार्टनरसोबत अचानक भांडण होऊ शकते. गोष्ट दुरावा किंवा सेपरेशनपर्यंत जाऊ शकते. म्हणून शांत रहा. दुसरा, स्कॅन्डल. राहू 9व्या घरात सिक्रेट्स उघडतो. जर तुम्ही एखादं लपलेलं अफेअर किंवा जुने गुपित ठेवले असेल तर पकडले जाण्याची भीती 100% आहे.
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा ॲक्सिडेंट्स. 23 फेब्रुवारीनंतर लांब प्रवास करताना किंचितही निष्काळजीपणा करू नका. वेग कमी ठेवा. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा. दुखापत किंवा प्रवासातील अपघाताचे योग तयार होत आहेत. एक आणखी वॉर्निंग जी डेटा देतो ती टेक्नॉलॉजीबाबत. राहू शतभिषामध्ये आहे, जी सिक्रेट्सचे नक्षत्र आहे. तुमचा फोन, लॅपटॉप किंवा प्रायव्हेट चॅट्स लीक होऊ शकतात. ऑफिसचे ईमेल्स लक्षपूर्वक पाठवा. पासवर्ड्स स्ट्रॉंग ठेवा. तुमचे एखादे जुने गुपित बाहेर येऊ शकते, जे तुमची रेप्युटेशन खराब करू शकते. सतर्क रहा. आता मी त्यांच्याशी बोलू इच्छितो, जे कम्युनिकेशन आणि आयडियाजचे धनी आहेत. माझ्या भाऊ-बहिणींनो, जे फ्रीलान्सर, टीचर, ट्रेडर किंवा कम्युनिकेटर आहेत. अनेकदा राशीफलात तुमची वेगळी चर्चा केली जात नाही, पण मिथुन राशीसाठी हा काळ सर्वात जास्त तुम्हालाच प्रभावित करणार आहे. कारण मिथुनचा स्वामी बुध आहे आणि तुम्ही कम्युनिकेशनचे बॅरोमीटर आहात. जर तुम्ही फ्रीलान्सर किंवा होम बेस्ड वर्कर असाल, तर हे 123 दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. लक्ष देऊ नये का? सर्वात पहिले, गुरु कनेक्शन. राहू 9व्या घरात बसले आहेत. ज्योतिषात 9वे घर गुरु आणि लांब प्रवासाचे असते. डेटा स्पष्ट संकेत देतो की या काळात गुरु किंवा टीचरसोबत गैरसमज होण्याचे योग आहेत. राहू म्हणजे भ्रम. कदाचित एखाद्या मेंटरसोबत बोलणं बिघडू शकतं. तुम्ही काही चांगलं करायला जाल पण अर्थ चुकीचा काढला जाईल. या काळात स्पष्टीकरण देण्यात एनर्जी वाया घालवू नका. शांत रहा. हा राहूचा भ्रम आहे, जो मे नंतर दूर होईल. दुसरी गोष्ट, ट्रॅव्हल सेफ्टी. हा पॉइंट लाईफ सेव्हिंग आहे, विशेषतः 23 फेब्रुवारीनंतर, जेव्हा मंगळ 9व्या घरात येतील. मंगळ म्हणजे आग आणि राहू म्हणजे हवा. तुम्ही जास्त प्रवास कराल. गाडी चालवताना किंवा फ्लाईटमध्ये लक्ष ठेवा. डेटा सांगतो की अपघात किंवा छोट्या जखमेचे चान्सेस जास्त आहेत. घाई अजिबात करू नका. पण मित्रांनो, सगळंच निगेटिव्ह नाही. राहू तुम्हाला एक खूप मोठी शक्तीही देत आहे. 9वे घर लपलेल्या ज्ञानाचे आहे. तुमच्यात एखादं असं टॅलेंट आहे का, जे तुम्ही जगापासून लपवून ठेवलं आहे? रायटिंग, स्पीकिंग, ऑनलाईन कोर्सिंग किंवा फॉरेन लँग्वेज. हा तो वेळ आहे ते टॅलेंट बाहेर आणण्याचा. राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन इन्कम जनरेट करण्यात मदत करेल. तुम्ही घर बसल्या काहीतरी असं सुरू करू शकता, ज्यामुळे तुमची वेगळी ओळख बनेल. शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स किंवा बिझनेस सुरू केला, तर कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतके पुढे कसे गेलात. आणि शेवटची गोष्ट, मेंटल पीस. कारण गुरु तुमच्या लग्नात आहेत. तुमचं मन वारंवार नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला सांगेल. घराच्या गोंगाटात तुम्हाला वाटेल की काश मी कुठेतरी ट्रॅव्हलला निघून गेलो असतो. या फिलिंगला दाबू नका. धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा दिवसातून 15 मिनिटं ध्यान करा. हे तुमच्या मेंटल पीससाठी ऑक्सिजनसारखं काम करेल. मित्रांनो, समस्या आहे तर उपायही आहे. आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला बॅलन्स करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि सायंटिफिक उपाय सांगितले आहेत. या 4 महिन्यांना यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला हे रेमेडीज करायचे आहेत. सर्वात पहिला उपाय राहूसाठी आहे. राहूचं तत्त्व धूर आहे. जर घरात निगेटिव्ह एनर्जी वाढत असेल, तर रोज संध्याकाळी चंदन किंवा गुग्गुळाची धूप लावा. जेव्हा धूर पसरतो, तेव्हा राहू शांत होतो. यासोबत ओम रावे नमः मंत्राचा 108 वेळा जाप करा. दुसरा उपाय केतूसाठी आहे. केतू 3ऱ्या घरात आहे, जो कम्युनिकेशन बिघडवू शकतो. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. हा प्रकाश अंधार दूर करेल. आणि एक कडक नियम, घराचा उत्तर-पूर्व कोपरा स्वच्छ ठेवा. तिथे कचरा ठेवू नका. तिसरा उपाय अंगारक दोष शांतीसाठी. 23 फेब्रुवारीनंतर हनुमानजीच तुमची रक्षा करतील. रोज सकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि मंगळवारी एखाद्या गरीब व्यक्तीला गोड अन्न खाऊ घाला. चौथा उपाय बुधतत्वासाठी आहे. मिथुन रास एअर एलिमेंट आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तपासा. कुठे शॉर्ट सर्किट तर नाही ना? आणि 5वा उपाय प्रवासासाठी. कोणतीही लांब यात्रा करण्यापूर्वी गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करा. तर मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेन, 2024चा हा सुरुवातीचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत एक रोलर कोस्टर राईड असेल. पण घाबरण्याची गरज नाही. शनिदेव 10व्या घरात बसून न्यायाधीशासारखे सर्व काही पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ आहे आणि तुम्ही मेहनत करत आहात, तर 9व्या घराचा राहू तुम्हाला नुकसान नाही, तर असे भाग्य देईल जे तुम्ही स्वप्नातही पाहिले नसेल. ही धुंदळ दूर होईल आणि तिच्या मागून सूर्य उगवेल. फक्त चालत रहा, थांबायचं नाही. मला आशा आहे की हे डिटेल्ड अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल. मी प्रयत्न केला आहे की अगदी लहानात लहान गोष्टही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तर तो लाईक नक्की करा आणि तुमच्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि यशस्वी बना. लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. हर हर महादेव.